श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1125. आपण उत्तरकांडाच्या या सुंदर टप्प्यावरती रामराज्याची संकल्पना समजून घेत आहोत. जे रामराज्य त्रेतायुगामध्ये अयोध्यावासियांनी अनुभवलं, ज्या प्रभू रामचंद्रांच्या सिंहासनावरती बसल्यामुळं त्रैलोक्याला सुख प्राप्त झालं, ते रामराज्य आज केवळ एक कल्पनेचा आभास आहे का? हाच प्रश्न तुम्हा आम्हा प्रत्येकासमोर पडतो. आणि जेवढं जेवढं म्हणून आम्ही दृश्य जगाच्या आधाराने रामराज्य यावं असा विचार करत राहतो, तेवढी तेवढी आपल्या पदरी निराशाच पडत राहते. कारण रामराज्य हे हृदयपटलावरती घडतं आणि ज्याची दृष्टी या प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या अधिष्ठानामुळे बदलते, त्या व्यक्तीसाठी असलेले हे कलियुग देखील त्रेतायुग होऊन जातं. प्रभू रामचंद्रांचं मानलेलं हे राज्य, त्यांची ही सत्ता, याच्या आधाराने एका जीवाच्या अंतरंगामध्ये नेमकं काय स्थित्यंतर घडतं. सज्जनो, हा टप्पा आपण कालच्या उर्वरित 2 चौपायांमधून बघितला आणि काल जो आपण गायलेला दोहा होता त्याच्या चिंतनाला आपण सुरुवात करत असतानाच आपल्या वेळेची मर्यादा आली. परंतु यामधून आपण काही प्रमुख सूत्र जी बघितली की रामराज्याने त्रैलोक्यामध्ये आनंद निर्माण झालेला आहे. प्रभू रामचंद्रांना जो आपल्या सिंहासनावरती, आपल्या हृदयस्थ सिंहासनावरती धारण करतो, तो कधीच कोणाशी वैर करत नाही. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने, त्यांच्या सत्तेने आपल्या अंतरंगातली विषमता दूर होते, भेदभाव नष्ट होतो. वर्ण आश्रम अनुकूल असं धर्मामध्ये तत्पर राहून वेद मार्गावरती आचरण करण्याची आमची प्रवृत्ती निर्माण होते. आम्हाला कशाचंही भय राहत नाही, शोक राहत नाही आणि शरीराला कुठला रोग त्रास देखील देत नाही. अशा पद्धतीने आपण या रामराज्याच्या आधाराने एक जीव अंतरंगामध्ये कसं स्थित्यंतर अनुभवत असतो. सज्जनो, तो कथाभाग काल अभ्यासला. गोस्वामीजींनी एक अत्यंत प्रसिद्ध अशी आणि महत्वाची चौपाई कालच्या प्रथम चौपाईच्या चरणामध्ये आपल्याला सांगितली की दैहिक दैविक भौतिक तापा राम राज नाही काहू ही व्यापा. जणू काही या अयोध्येच्या भोवती प्रभू रामचंद्रांच्या सत्तेचं एक असं संरक्षक कवच होतं की या अयोध्यावासियांच्या जीवनामध्ये हे त्रिताप प्रवेशच करू शकत नव्हते. सज्जनो, हे शक्य आहे बरं का. कारण जो म्हणून सत्पुरुष या सृष्टीमध्ये अवतार घेतो, तो अशा काही विशेष वरदानांच्या आधाराने आलेला असतो. महावीराच्या विषयी असं म्हटलं जातं की महावीर ज्या जंगलामधून जायचा, त्या जंगलात 5-5 कोस अंतरापर्यंत स्वाभाविक अहिंसा प्रस्थापित होऊन जायचे. म्हणजे जे जंगली जनावरांचा जो श्वापदांचा गुणधर्म आहे, ते केवळ महावीराच्या असलेल्या अस्तित्वाने ही समस्त प्रकृती त्या गुणधर्माला विसरून जायची. माता शबरीच्या चरित्रात आपण बघितलं की ती ज्या पद्धतीने नामस्मरण करायची, त्याच्यामुळं तिच्या आश्रमामध्ये सर्व पशु पक्षी देखील श्रीरामाच्या नामाने रंगलेले होते. तिच्या या नामस्मरणाने तिथल्या वृक्ष, वल्ली, फळ हे देखील सगळे संस्कारित झाले होते. सज्जनो, श्री महाराजांच्या चरित्रात आपण बघतो की महाराज जेव्हा जेव्हा गोमातांना हाक मारायचे, तेव्हा दावणीला बांधलेल्या गायी हिसका घेऊन
दोर तोडून श्री महाराजांच्याकडे पळू लागायच्या, महाराजांच्या सर्व अंगाला चाटू लागायच्या. हे सगळं घडतं त्या एका सत्पुरुषाच्या असलेल्या एका विलक्षण वलयामुळं. आपण आता पुढे जाऊन काकभूषुंडींचं जे चरित्र अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये देखील त्यांना लोमस ऋषींनी हाच आशीर्वाद दिलाय की तू ज्या आश्रमामध्ये राहशील त्या आश्रमात षडविकार प्रवेशच करू शकणार नाहीत. आणि त्यामुळं गरुड अनेक संदेह घेऊन आश्रमामध्ये येतो आणि आश्रमात प्रवेश करताच क्षणी नाथ कृतार्थ भयहुमय तव दर्शन खगराज, अशा पद्धतीने आपल्या मनाची अवस्था गरुड देखी तव आश्रम पावन गयहु मोह संदेह नाना भ्रम, अशा पद्धतीने गरुड आपल्या मनाची असलेली अवस्था काकभूषुंडींना सांगतो की तुमच्या आश्रमामध्ये आलो काय आणि माझे प्रश्नच संपून गेले. सज्जनो, आम्ही गोंदवल्याला नित्य जाणारी माणसं, आम्ही तर सामान्य जीव आहोत, परंतु आमच्या देखील जीवनात असा एक अनुभव गोंदवल्याच्या समाधीसमोर आम्हाला येत असतो बघा. कधी कधी आम्ही जाताना या प्रपंचाच्या तापांमुळे अत्यंत व्यथित असतो. असं वाटत असतं की हे सगळं महाराजांना जाऊन सांगावं, नवस करावा. आणि बऱ्याच वेळेला त्या समाधीच्या पायऱ्या उतरून खाली जात असताना, त्या समाधीचं दर्शन घेत असताना आमच्या मनातले प्रश्नच आम्ही विसरून जातो. कित्येकदा वरती आल्यानंतर देखील आम्हाला आठव राहत नाही की आपण कशासाठी आलो होतो, काय मागायचं होतं. जिथं मागणंच संपतं असं हे ब्रह्मचैतन्यांचं अस्तित्व आहे सज्जनो. आणि त्यामुळे या कल्पना नाहीत. रामराज्यामध्ये, प्रभू रामचंद्रांच्या राज्यात त्रिताप प्रवेशच करू शकत नव्हते. ताप द्यायचा कोणाला? जो समाधानामध्ये आहे त्याला कधी आपला त्रास होत नाही, आणि जो सुखामध्ये आहे परंतु समाधानात नाही त्याचं सुख देखील त्याला अनेकदा बोचत असतं. सज्जनो, अयोध्यावासी सुखी पण आहेत, समाधानी पण आहेत, आणि त्यामुळे इथं त्रिताप असूनही त्यांचा कुठलाही उपयोग नसल्यामुळं जणू काही त्यांनी तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रीते, तसं या अयोध्येमधून या त्रितापांनी काढता पाय घेतलाय की बाबा इथल्या लोकांना आपण त्रास देऊ शकत नाही. गोस्वामीजी म्हणतायत की अयोध्यावासियांचं परस्परांवरती अत्यंतिक प्रेम आहे. सब नर करही परस्पर प्रीती चलही स्वधर्म निरत श्रुती नीती. परस्परांवरती अत्यंतिक प्रेम करता येणं हे ज्याने आपल्या हृदयामध्ये रामराज्य प्रस्थापित केलेलं आहे त्या व्यक्तीचा एक प्रमुख गुणधर्म आहे. त्या व्यक्तीचा सहवास, त्याचं सान्निध्य, हे सगळं काही अत्यंत प्रेममय असतं सज्जनो. त्या व्यक्तीला आपण सोडूनच जाऊ नये अशी आपल्या मनाची धारणा होऊन जाते. श्री महाराज म्हणायचे ना की माझ्या माणसाला गोंदवल्यात आल्यानंतर माहेरी असल्यासारखं वाटलं पाहिजे. त्याचा पाय इथून निघताना त्याचा कंठ दाटून यायला हवा. कारण या व्यक्तीला जे काही प्रेम श्री महाराज देतात ते प्रेम या जगाच्या बाजारपेठेमध्ये कुठंच मिळत नाही. सज्जनो, आमचे पाय समाधीकडे वारंवार ओढले जातात कारण आम्हा सर्वांना या प्रेमाची भूक लागलेली आहे. त्या प्रेमापायीच आम्ही अशा सत्पुरुषाकडे येतो. परंतु मग आमचं उत्तरदायित्व नाही का की ज्या प्रेमाने श्री महाराजांनी आम्हाला रंगवलं तेच प्रेम आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या मित्रपरिवारामध्ये द्यायला हवं. सज्जनो, रामराज्य ही केवळ कल्पना न राहता ते आचरणाचं शास्त्र झालं पाहिजे. इथं आमच्या हृदयामध्ये असलेल्या परस्परांचा प्रेमभाव हे रामाला हृदयी धारण केल्याचं एक अत्यंत सुस्पष्ट असा संकेत आहे. चल ही स्वधर्म निरत श्रुती नीती. मला आठवतं मी गोंदवल्याला खूप सुरुवातीला जायचो. त्यावेळेला तरुण वय, आणि आपल्याला आठवत असेल आता जो ब्रह्मानंद मंडप आहे आणि ब्रह्मानंद हॉल आहे त्याच्यामध्ये गल्ली होती बघा, जी तिकडं प्रल्हाद बिल्डिंगच्या दिशेने निघायची. मी एकदा तिथं भर दुपारी उन्हामध्ये काहीतरी मला सांगितली होती वस्तू आणायला, म्हणून त्या गल्लीतून
जात होतो आणि त्यावेळेला ब्रह्मानंद कोठीमध्ये नुकतंच फ्रीजर आलं होतं. मला आठवतं आपल्या गोंदवल्याचे माजी विश्वस्त कैलासवासी बाळासाहेब पाठक यांच्या पत्नी त्यावेळेला तिथं फ्रीजरच्या जवळ काहीतरी भांड्यात काम करत होत्या आणि माझ्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती आणि मी दरवाजातून चाललो होतो. त्यांना काय चाहूल लागली माहित नाही आणि त्यांनी मला शुकशुक करून बोलवलं, अरे इकडे ये बरं जरा. मी काय वस्तू होती ती हातातली दरवाजाजवळ ठेवली, आत गेलो आणि त्यांनी मला भांड्यातून एक ग्लासभर लिंबाचं गोडसर असं सुंदर सरबत प्यायला दिलं. प्रश्न सरबताचा नव्हता, तो होता एका जिव्हाळ्याचा. म्हणाले, अरे महाराजांचं सुंदर फ्रीज आलंय, त्याच्यामध्ये पाणी गार झालंय, तर हे सरबत आज तुला देखील एक ग्लास महाराजांचा प्रसाद म्हणून तू घे. अशा पद्धतीने ज्या प्रेमाने त्यांनी ते मला दिलं सज्जनो. त्यानंतर आयुष्यात कितीतरी वेळा आपण लिंबू सरबत प्यालं असोत, परंतु तो जिव्हाळा, कोणीतरी अनाहूत व्यक्ती, माहित नाही हा कोण आहे, कुठला आहे, परंतु त्याला त्या प्रेमाने देण्याची ती भूमिका, जणू काही हृदय जिंकून जायचं. हो, सगळं गोंदवल्यामध्ये या प्रेमभावाने आम्ही वारंवार आत्कृष्ट व्हायचो. सज्जनो, आपल्या श्री महाराजांची ही फार मोठी विरासत आहे प्रेमाची, आणि आम्ही त्या प्रेमाला पायीक होणं गरजेचं आहे. जे प्रेम आम्हाला श्री महाराजांनी त्यांच्या आयुष्यात दिलं, अशा थोर व्यक्तित्वांच्या द्वारे दिलं, तीच थोर परंपरा आज आम्ही जेव्हा श्री महाराजांचे म्हणतो त्यावेळेला आम्ही अबाधित ठेवणं गरजेचं आहे. श्री महाराजांचंच मला वाटतं 1-2 दिवसापूर्वीचं प्रवचन आहे की नाम आणि प्रेम हे 2 जुळी भावंड आहेत. खूप नामस्मरण आहे, परंतु प्रेमाचं दारिद्र्य आहे. मी नेहमी त्याला उदाहरण देतो की एखाद्या धरणामध्ये एका बाजूला तुडुंब पाणी भरलेलं असावं आणि दरवाजे बंद असल्यामुळे दुसऱ्या बाजूला मात्र खडकाळ अवस्था असावी. तशी आमची साधना तर होत नाही ना. एका बाजूला साधनेचा प्रचंड संचय आहे, परंतु दुसरीकडे प्रेमाचं दुर्भिक्ष आहे. सज्जनो, अशी साधना होता कामा नये. हृदयाची दालनं उघडून ती प्रेम नगरी, ते आमचं गोकुळ, आम्हाला अशाच प्रेमाच्या आधाराने सजवलं पाहिजे. याचं महत्वाचं कारण आहे, त्या प्रेमामध्ये राम रमतो, त्या प्रेमामध्ये आपला गुरु वसतो. त्यामुळे आपल्या गुरुचं स्थान जाज्वल्य ठेवण्यासाठी, आपल्या गुरुच्या असलेल्या या परंपरेला पायीक होण्यासाठी हे रामराज्य प्रत्येक रामनाम घेणाऱ्या जीवाने आपल्या हृदयात स्थापन करावं. आपल्या गोंदवल्यात तर प्रेमभाव वृद्धिंगत करावाच, परंतु त्या प्रेमाचं आचरण आपल्या घरामध्ये, आपल्या कचेरीत, आपल्या समाजात, आपल्या मित्रपरिवारात, सर्वत्र असं काही करावं की जेणेकरून आलेली व्यक्ती ही तुम्हाला मुंगळ्यासारखी चिकटून जावी. जसा मुंगळा गुळाला चिकटतो तशी अवस्था व्हावी तुमच्या बाबत त्याची. आणि सज्जनो, हे सगळं करायला ना पैसा लागतो, केवळ लागते मनाची उदारता, मनाची श्रीमंती. तशी श्रीमंती या रामराज्याने प्राप्त होते. ते खरं सुख आहे बघा. गोस्वामीजी म्हणतात, चल ही स्वधर्म निरत श्रुती नीती. आणि जिथं प्रेम आहे ना, तिथं नियम लागत नाही सांगायला. तिथं स्वाभाविक आचरणच हे धर्माचं पालन करणारं ठरतं. भरताला वसिष्ठांनी काय सांगितलं होतं ते आपण कधीच विसरायला नको. भरत जेव्हा अयोध्याकांडाच्या अंतिम टप्प्यात वसिष्ठांना म्हणतो की प्रभो, मला राजधर्म येत नाही, आपण मला राजधर्म शिकवा. वसिष्ठ केवळ एकच म्हणतात की भरता, तू जे बोलशील, तू जे समजशील, तू जे करशील, हे सगळं काही धर्माचं सार होईल बघ. तुला अजूनही वेगळा धर्म शिकवावाच लागणार नाही. जिथं प्रेम आहे, समर्पण आहे सज्जनो, तिथं नीतीचं आचरण हे बाहेरून शिकावं लागत नाही, तो त्याचा स्वभाव होऊन जातो बघा. अशा या रामराज्याची एक एक सुंदर सूत्र आपण गुरुकृपेने पाहतोय.
गोस्वामीजी म्हणतात, चारियू चरण धर्म जग माही, पुरी रहा सपनेहू अग नाही. धर्म आपल्या चारीही चरणांनी. कुठले 4 चरण आहेत त्याचे? सत्य, शौच, दया आणि दान. हे जगतामध्ये हे धर्म आपल्या चारीही चरणांच्या आधाराने पूर्ण आचरले जात आहेत. श्रीमद भागवतामध्ये आपण या धर्मरूपी असलेल्या नंदीची अवस्था या कलियुगाने कशी केली आहे त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. त्या बैलाचा एक एक पाय कापला जातोय, सत्य कापलं जातंय, शौच कापलं जातंय, दया कापली जाते, दान कापलं जातंय. अशा या कलियुगाची ही अवस्था. आणि त्यातून परीक्षिताच्या देखील अंतःकरणामध्ये तो कली कशा पद्धतीने प्रवेश करतो याचं अत्यंत सुरस वर्णन आहे बघा. या धर्मरूपी संकल्पनेला तिलांजली देत देतच या कलियुगाची सुरुवात होते. परंतु जो रामभक्त आहे, ज्याने आपल्या हृदयात प्रभू रामचंद्रांची स्थापना अत्यंत जिवंत ठेवलेली आहे, त्याचं जीवन सत्य, शौच, दया आणि दान याने भरून जातं. म्हणजे काय आहे? त्याची वाणी अखंड सत्य बोलते. बघा, आपण श्री महाराजांचं चरित्र बघतो, श्री महाराजांचं असलेलं हे उदात्त जीवन अभ्यासतो. या जीवनाच्या उत्पत्तीसाठी जे आई वडील आहेत त्यांचे देखील गुणधर्म या बालकामध्ये येतातच. गीतामाईंचा तर श्री महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रभाव आपल्याला प्रगटपणे दिसतो. परंतु श्री महाराजांचे वडील रावजी यांचं देखील जीवन हे खूप चिंतनासारखं आहे. अत्यंत ज्याला शांत वृत्तीचे म्हणता येईल, एकाकी राहणं ज्यांना पसंत आहे असे रावजी अत्यंत मितभाषी होते. परंतु पूज्य बाबांनी चरित्रामध्ये त्यांच्याविषयी एक वाक्य लिहिलेलं आहे की रावजी आजन्म कधीही खोटं बोलले नाहीत. नित्य त्यांनी सत्याचीच बाजू धरली, सत्यच बोलले, जे काही बोलले वाक्य. अशा या सत्य आचरणाला या कलियुगामध्ये कार्यरत राहणं फार अवघड. म्हणून रावजी देखील एकांत प्रिय राहिले. नित्य आपल्या या असलेल्या भजनामध्ये, या भगवंताच्या गायत्री उपासनेमध्ये ते निमग्न राहिले. सज्जनो, वाणीचं सत्य ही एक फार मोठी तपस्या आहे. आणि कलियुगामध्ये ही तपस्या बहुतांश लोकांच्याकडून होत नाही. कारण स्वार्थ हा प्रबळ झालेला असतो. जिथं स्वार्थ आहे तिथं खोटेपणा आहेच. परंतु रामराज्य एकदा का हृदयात स्थापन झालं की जे आहे त्यामध्ये संतोष आहे. तिथं आता आणखीन काही बाहेरून मिळवायचं नाही, मागायचं नाही. ही एकदा भूमिका आमची ठरली की सज्जनो, स्वार्थ संपतो. आणि जिथं स्वार्थ संपतो तिथं स्वाभाविक सत्याचा उदय होतो. शौच याचा अर्थ पवित्र, पवित्रता, बाह्यांगाची पवित्रता आणि त्याचबरोबर मानसिक पवित्रता. बाह्यांगाची पवित्रता कलियुगामध्ये आपण बघतो की सांभाळणं कठीण आहे. ठीक आहे, कदाचित आपण स्नान वगैरे वेळेत करू शकाल, परंतु आपल्या शरीरात जाणारं अन्न, वेगवेगळ्या प्रकारची औषधं यांच्या आधाराने आपल्या शरीराचं पावित्र्य टिकवता येणं अवघड आहे. आणि मानसिक पावित्र्याबद्दल तर न बोललेलंच बरं. अशा या कलियुगामध्ये जर तुम्ही रामाशी संलग्न राहिला तर तुम्हाला रामाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करता येणार नाही. आणि रामाला तुम्ही तोच नैवेद्य रूपाने अन्न दाखवाल जे गोविंदला शोभून दिसेल. त्यामुळे स्वाभाविकच तुम्ही शरीराची पवित्रता ठेवाल. आणि अखंड नामस्मरणाने, या कथा चिंतनातून प्रभू रामचंद्रांचा आदर्श समोर ठेवून आपण आपल्या अंतःकरणाची देखील पवित्रता सांभाळू शकतो. दया हा गुणधर्म जो आता लुप्त होत चालला या कलियुगात. सज्जनो, भगवंताचं चरित्र आमच्या जीवनात स्वाभाविकपणे दया उत्पन्न करते. जेव्हा श्री ब्रह्मानंद महाराज म्हणतात की रामा, माझ्या हातांनी तुझी पूजा घडो, याचा अर्थ ब्रह्मानंद महाराज 24 तास रामाची आपण हातांनी पूजा करावी अशी अपेक्षा आपल्याकडून ठेवून आहेत का?
अर्थातच नाही. सज्जनो, या हाताने अशी कर्म व्हावीत की जी कर्म भगवंताच्या दरबारामध्ये स्वीकारली जावीत. आणि भगवंत त्याच कर्मांना स्वीकारतो जिथं निस्वार्थता आहे, निरपेक्षता आहे, जिथं आपल्या प्रपंचाची देखील कर्म करत असताना फळाची आसक्ती नाही. तो जे काही देईल ते प्रसाद रूपाने स्वीकारण्याची मानसिकता आहे. सज्जनो, अशा रीतीने आपल्या नित्य स्वधर्माचं आचरण ही भगवंताची 24 तासाची पूजा आहे. आणि हे सगळं ज्याने आपल्या हृदयातल्या रामाला जिवंत ठेवलंय तोच करू शकतो. कारण प्रत्येक कर्माचा तो साक्षी आहे, प्रत्येक कर्माची तो चेतना आहे. आणि त्यामुळं या हातांनी देखील ती दया हा आमचा स्वाभाविक गुणधर्म या कलियुगामध्ये होऊ शकतो. गरज एकाच गोष्टीची आहे, रामाला या सिंहासनावरती आरूढ करून आपल्या हृदयामध्ये जतन करण्याची. हे दान देखील स्वाभाविकपणे या कलियुगात रामस्मरणामध्ये घडू शकतं. गोस्वामीजी म्हणतात की असा धर्म या रामराज्यामध्ये सगळेजण स्वाभाविक आचरत आहेत. कोणाच्या स्वप्नामध्ये देखील कुठेही पाप नाही. पाप कर्म हे मनाने केलं तर कलियुगामध्ये त्याची गणती होत नाही. ही एक खूप मोठी संधी आहे. परंतु जी पाप कर्म ही देहाच्या आधाराने होतात, प्रत्यक्ष कृतीमध्ये येतात, त्याचा मात्र पाप संचय होतो. परंतु त्रेतायुगामध्ये किंवा सत्ययुगामध्ये ही प्रोव्हिजन नव्हती. सत्ययुगात मनाने केलेलं पाप देखील पाप मानलं जायचं. सज्जनो, नामस्मरणाने मनुष्य आतमधून इतका निष्पाप होतो की मनाने देखील कोणाचं अहित करणं, मनाने देखील स्वतःच्या स्वार्थाची असलेली कर्म जागृत करणं, अशी इच्छा शक्ती देखील त्याच्या मनामध्ये येत नाही. त्यामुळं रामराज्यात स्वप्नामध्ये देखील कुठं पाप नाही. पुरुष आणि स्त्रिया सर्वजण रामभक्ती परायणात आहेत. सर्व परमगतीचे, मोक्षाचे अधिकारी आहेत. त्यांनी ही आपली तपस्या अशी सांभाळली आहे की या प्रत्येक जीवाला मोक्ष हा त्याच्या या तपस्येमुळे प्राप्त होणारच आहे. असे जणू काही समस्त वैकुंठवासीच या त्रेतायुगात अयोध्येमध्ये एकत्रित नांदतायत. सज्जनो, तुम्ही जसे जसे परमार्थात शुद्ध होत जाल तसे तसे तुम्हाला त्या प्रकारची लोक येऊन भेटतात. हे पोलरायझेशन होतं. ठीक आहे, कलियुगामध्ये ही संख्या अगदी विरळ आहे. परंतु संख्या जरी कमी असली तरी तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला लोक भेटत जातात, यात काही शंका नाही. आपणच आपल्या जीवनात विचार करावा. आपण श्री महाराजांचे होण्याच्या आधी आपला मित्र परिवार कसा होता, आपल्या गप्पा गोष्टी काय असायच्या. आणि आज थोडीफार आपण साधना केली, आज तो मित्र परिवार कदाचित आपल्यापासून दुरावला असेल. कदाचित ते भेटले तरी आपले त्यांचे विषय, रुची ही एकत्रित नसल्यामुळं ते आपल्याला कदाचित टाळत असतील. परंतु हे करत असताना काही वेगळी लोक देखील आपल्या आयुष्यात प्रवेश करतात, ज्यांचा संग आपल्याला देखील आनंद देतोय. याच्यातून काय कळतं सज्जनो, की तुमची जशी आध्यात्मिक अवस्था आहे तशा पद्धतीची लोकही तुमच्या अवतीभोवती तुम्हाला मिळू लागतात. रामराज्यामध्ये सगळे मोक्ष पदाचे अधिकारी आहेत, परमगतीचे अधिकारी आहेत. आणि त्यामुळे हे सगळे अयोध्यावासी आपल्या पुण्यांशामुळं, आपल्या पूर्व सुकृतामुळं एकत्रित नांदतायत. अल्प मृत्यू नाही कवन्यू पीरा, सब सुंदर सब बिरुज शरीरा. अल्प वयामध्ये कोणाचाही मृत्यू होत नाही, कोणालाही कसलीही पीडा नाही. सर्वांची शरीर निरोगी आहेत, सुंदर आहेत. सज्जनो, श्री महाराजांनी आपली धाकटी कन्या शांता हिचा अंत्यसंस्कार करून आल्यानंतर सर्वांना एक उपदेश केला होता की हे योगभ्रष्ट जीव असतात, थोडीशी वासना शिल्लक राहते आणि म्हणून पुन्हा जन्म घेतात एखाद्या सत्पुरुषाच्या घरी, आपली वासना तृप्त करतात आणि मुक्त होऊन जातात. जेव्हा गोस्वामीजी म्हणतायत की सकल परमगती के अधिकारी, याचा अर्थ सगळेजण मुक्तच आहेत. मग पुनर्जन्म कोणाचा? कोण पुन्हा जन्म घेणार? आणि ही अत्यल्प वासना पूर्ण करून लहान वयातच देह सोडणार.
त्यामुळे इथं लहान वयामध्ये कोणाचा मृत्यू होण्याची संभावना नाही, कोणाला कसलीही पीडा देखील नाही, कारण कुठलं संचितच नाही मागं पीडा देण्यासाठी. सगळ्यांची शरीर अत्यंत निरोगी आहेत, कारण त्रितापांना इथं स्थानच नाही. सुंदर आहेत, कारण निरोगी शरीर हेच सुंदर दिसतं. कोणी दरिद्री नाही, कोणी दुःखी नाही, दीनही नाही, कोणी मूर्ख नाही आणि शुभ लक्षणांनी हीनही नाही. गोस्वामीजी आम्हाला या राम राज्याच्या अनेक गोष्टी एकाच वेळेला सांगतायत. कोणी दरिद्री नाही याचा अर्थ सगळेजण एवढे संपन्न होते की त्यांच्याकडे दरिद्रता नावाचा शब्दच नाही. सज्जनो, आणि दरिद्रता ही मनाची अवस्था आहे, कारण एखाद्याकडे खूप सारा संचय असूनही त्याची देण्याची वृत्ती नसेल तर तो दरिद्रीच आहे, आणि एखाद्याकडे अत्यंत अल्प आहे तरी देखील घासातला घास काढून देणारा हा खऱ्या अर्थाने संपन्न आहे. राम राज्यामध्ये प्रत्येक जण मनाने अत्यंत श्रीमंत आहे, तो सदंतर आहेच, परंतु त्याचबरोबर तो मनाने अत्यंत श्रीमंत आहे. ती श्रीमंती आपण प्रभू रामचंद्रांच्या आगमनाच्या वेळेला बघितली की हे अयोध्यावासियांनी आपलं घर कशा पद्धतीने सजवलंय. त्यामुळे इथं कोणी दरिद्री नाही, दुःखी नाही, दीन देखील नाही, कोणी मूर्ख नाही आणि कोणी शुभ लक्षणांनी हीन देखील नाही. हे सगळं वाचत असताना समर्थांची मूर्ख लक्षणं डोळ्यासमोर येतात की मूर्ख म्हणजे कोण. ज्याने मी म्हणजे देह मानला त्याच्या जीवनामध्ये कसे स्वाभाविक या मूर्ख लक्षणांची उत्पत्ती होते हे आपण दासबोधामध्ये बघितलं. सज्जनो, इथं ही देहाधिष्ठित भूमिका कोणाची राहिलेलीच नाही. प्रत्येक जण राममय झालेला आहे आणि त्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची ही देहाधिष्ठित चिन्ह दिसत नाहीयेत. सर्व दंभरहित आहेत, धर्मपरायण आहेत, पुण्यात्मा आहेत. कोणाच्याही मध्ये दंभ करायची गरजच नाही, कारण कुठलीही खोटी गोष्ट लपवण्याची गरज नाही. सगळेजण धर्मपरायण आणि पुण्यात्मा अशा रीतीने आपलं जीवन व्यतीत करतायत. पुरुष आणि स्त्रिया सर्वजण अत्यंत चतुर आहेत, गुणवान आहेत. सज्जनो, इथं चतुरता या शब्दाचा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. रामायणामध्ये गोस्वामीजींनी चतुर या शब्दाची व्याख्या वारंवार आपल्या समोर ठेवली. चतुर तोच ज्याला आपल्या जीवनाचं हित कळतं, आणि हित काय आहे? रामाची प्राप्ती, रामाचं प्रेम, हेच हित आहे. हे ज्याला कळालं आणि ते ज्याप्रमाणे आचरण करतात त्यांना चतुर म्हटलंय. आम्हाला आमच्या जीवनामध्ये केवळ एकमेकांना फसवणं एवढ्यापुरतीच चतुराईची व्याख्या शिल्लक राहिलेली आहे, आणि आम्ही त्यालाच आपण किती हुशार आहोत असं समजून बसलोय. परंतु सज्जनो, या व्यावहारिक फसवणुकीमुळे आपण रामापासून किती दूर आहोतो हे आमच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे गोस्वामीजींनी चतुर आणि गुणवान अशी एकत्रित जोडी सांगितलेली आहे. एकमेकांच्या गुणांचा आदर करणारे सर्वजण पंडित आहेत, ज्ञानी आहेत, सर्वजण कृतज्ञ आहेत. सज्जनो, या समाधानाच्या व्याख्या आहेत. पंडित आहेत परंतु परस्पर स्पर्धा नाही. सगळेच जण ज्ञानी आहेत परंतु श्रवण भक्ती करताना कोणाची अहमहिका नाही. प्रत्येक जण सधन आहे परंतु जे काही थोडंफार देणं घेणं होत असेल त्याच्याविषयी प्रत्येक जण कृतज्ञ आहे. कुठल्याही प्रकारचा कपट नाही, धूर्तपणा नाही कोणा. अशी ही रामराज्याची विलक्षण संकल्पना आम्हाला आजही अनुभवता येईल. गरज आहे प्रभू रामचंद्रांना आपल्या जीवनात अत्यंत जागृत ठेवण्याची, नित्य निरंतर त्यांच्या स्मरणाच्या आधाराने. म्हणून काकभूषुंडीजी म्हणतात की हे पक्षीराज गरुडजी ऐका, श्रीरामाच्या राज्यात जड चेतन साऱ्या जगतात काल कर्म स्वभाव आणि गुण यापासून उत्पन्न झालेली दुःख कोणालाही होत नाही. काकभूषुंडी हे का म्हणतायत? कारण आपण जेव्हा काकभूषुंडींचं चरित्र ऐकूत तेव्हा कलियुगात एका असलेल्या टप्प्यावरती या काकभूषुंडींचा जन्म अयोध्येत मनुष्य रूपाने झालेला आहे. परंतु एक खूप मोठा दुष्काळ त्यावेळेला अयोध्येत पडला आणि या अयोध्येतून काकभूषुंडींना आपली रोजी रोटी कमवण्यासाठी उज्जैनला जावं लागलं. असा प्रसंग आपण त्यांच्या चरित्रात बघणार आहोत. त्यामुळे काकभूषुंडी सांगतायत की त्यावेळेला मला जसं बाहेर पडावं लागलं
तसं अयोध्येमध्ये कोणालाच कधीच अशा पद्धतीच्या दुःखाला त्या काळात सामोरं जावं लागत नव्हतं. कारण काल, कर्म, स्वभाव आणि गुण यापासून उत्पन्न होणारं दुःख कोणालाही होत नव्हतं. सज्जनो, असा हा रामराज्याचा महिमा आपण ऐकतोय. त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.